जर तुमच्या घरी व्हेज खाणारे पाहुणे आले तर तुम्ही जेवणात काय बनवतात? मी तर मस्त झणझणीत अशी मासवडी रस्सा भाजी बनवते. त्यासाठी तीळ, खसखस, सुकं खोबरं, शेंगदाणे, अर्धा वाटी बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर छान खरपूस भाजून घ्यायचं. नंतर यात 3 ते 4 लसूण पाकळ्या, लाल मिरची पावडर, धने पावडर, एव्हरेस्टचा स्पेशल कांदा लसूण मसाला घालायचा. तुम्हाला पण महाराष्ट्राची अस्सल झणझणीत चव हवी असेल तर एव्हरेस्टचा स्पेशल कांदा लसूण मसाला तुमच्या जवळच्या स्टोअर वरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आता मासवडी बनवण्यासाठी आपल्याला बेसन बनवायचं आहे. त्यासाठी 1 चमचा तेल, कुटलेल्या लसूण आणि मिरची टाकून 1 वाटी बेसन टाकून छान असं बेसन तयार करून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. नंतर एका ओल्या रुमालाला तेल लावून त्यावरती कोथिंबीर आणि खोबरं टाकून केलेलं मिश्रण छानपैकी थापून त्याच्यावरती जो मसाला आहे तो टाकून अशा वड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. आता मासवडी वड्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेतल्या. तर याच्यासाठी आपण रस्सा बनवून घेऊ. 4 चमचे तेलात कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून 1 चमचा एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला घालून छानपैकी आमटी जी आहे ती तयार करून घ्यायची. जर तुम्हाला हा मसाला घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या दुकानात किंवा मग ऑनलाईन उपलब्ध आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता.